Hello friends, today in subject English 12th we are going to start with the unit 3.2 mind mapping. The title of the unit is Do Really Schools Kill Creativity? So let us start with this topic. Actually the first point is what is mind mapping? In Do Schools Really Kill Creativity? We shall learn about mind mapping. Now look at this diagram. What we are going to do is the main idea, then sub branches idea and the twig. जसं ट्रीला झाडाला ब्रांचेस असतात, उप ब्रांचेस असतात ते बघू. आता at first what is mind mapping? In mind mapping we require that it is an easy way to brainstorm. हा ब्रेनस्टॉर्मचा एक सोपा मार्ग आहे लवकर अंडरस्टँड करून घेण्यासाठी. इट इज अ ग्राफिक ऑर्गनायझेशन्स. एक चित्र ग्राफिक स्वरूपामध्ये हे मांडलेला मनातली आयडिया असते. इट इज अ डायग्रॅम टू व्हिज्युअलाइज आयडियाज अँड कन्सेप्ट्स. एक अशा प्रकारचा डायग्रॅम की ज्यामध्ये आपल्या आयडियाज किंवा कन्सेप्ट संकल्पना मांडलेल्या असतात. म्हणजेच अ पिक्चर ड्रॉन ऑन अ पेपर. एखाद्या पेपरवर काढलेलं एक प्रकारचं हे एक चित्र असतं किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की याला काही स्पेसिफिक पॅटर्न नसतं, टी डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये असतं किंवा बलून्सच्या स्वरूपामध्ये असतं. मेन आयडिया सेंटरमध्ये असते आणि इतर सब आयडिया ह्या त्याच्यानंतर जोडलेल्या असतात. मग नेमकं व्हॉट आर द युजेस ऑफ माइंड मॅपिंग? मग ह्या माइंड मॅपिंगचा नेमका उपयोग तरी काय? तर ह्या माइंड मॅपिंगचा उपयोग काय होतो? टू ऑर्गॅनाइज अ थॉट. आपला विचार ऑर्गॅनाइज करणं किंवा थोडक्यात आपण असं म्हणू आपल्याला जो विचार आहे तो जनरेट करायचा किंवा आपले थॉट चित्र स्वरूपामध्ये मांडायचे म्हणजे आपले थॉट जनरेट होतात किंवा विचार जनरेट होतात. टू प्लॅन अ ॲक्शन टू कम्प्लीट अ टास्क. एखादं काम करायचं असेल तर त्याच्यासाठीचा प्लॅन तयार करणं म्हणजेच टू प्लॅन अ ॲक्शन. नंतर टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन अ नॉन व्हर्बल वे. याची नॉन व्हर्बल वेमध्ये माहिती सादर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच इट इज इझी टू मेमोराईज. लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नोट्स काढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण असं म्हणू शकतो की टू मेमोराईज म्हणजे लांब काळासाठी आठवण ठेवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच माइंड मॅपिंग इज अ गुड स्किल. इट इज अ मॉडर्न स्किल. इट इज अ माइंड मॅपिंग स्किल. माइंड मॅपिंगचं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. आता ह्या ठिकाणी डायग्रॅममध्ये एक HSC बोर्ड प्रिपरेशनसाठी काय काय लागतं याच्यासाठीचा डायग्रॅम दिलेला आहे. आणि ह्या ठिकाणी जे बलून्स दिलेले आहेत त्या बलून्समध्ये मग त्याच्याशी रिलेटेड अशा प्रकारच्या आयडियाज आणि सब आयडियाज बघायच्या आहेत. किंवा हा एक दुसरा आहे डे वाईज, वीक ऑफ द डे वाईज आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे आणि त्यानंतर त्या दिवशी काय करायचं ते दिलेलं आहे. त्यामध्ये मग मंडेला काय केलं, काय ॲक्टिव्हिटीज केल्या ती ब्रँच पुढे घेत जायची. किंवा ट्यूजडेला तुम्ही काय काय करणार आहात किंवा काय काय केलेलं आहे ते डायग्रॅम स्वरूपामध्ये किंवा पिक्चर चित्राच्या स्वरूपामध्ये मांडत जायचं सब ब्रँचेस. किंवा हा एक दुसरा माइंड मॅपिंग दिलेला आहे बघा. मग त्याचे बेनिफिट्स आहेत, प्लॅनिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, अशा वेगवेगळ्या ब्रँचेस केलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून एक इन्फॉर्मेशन आपली तयार होते. आपल्या माइंडमधले थॉट त्या ठिकाणी येत असतात. आता बघूया ॲक्च्युअल माइंड मॅपिंग. फ्रेंड्स, today we are going to deal with unit number 3.2 Do schools really kill creativity? Schools creativity kill करतात का? हा 3.2 चा टॉपिक आपण सुरू करतोय ज्याला आपण माइंड मॅपिंग असं म्हणतो. नाउ व्हॉट इज माइंड मॅपिंग? माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय? आता जर आपण मराठीत बघितलं तर माइंड म्हणजे मन होतं आणि मॅप म्हणजे नकाशा होतो. आपल्या मनातले विचार नकाशा स्वरूपात, चित्र स्वरूपामध्ये किंवा ज्याला तुम्ही व्हिज्युअलाइज अशा प्रकारचा ग्राफिक म्हणतात अशा ग्राफिकच्या साह्याने मांडणं म्हणजेच माइंड मॅपिंग होय. थोडक्यात माइंड मॅप इज नथिंग बट अ ग्राफिक डिझाइन ऑफ युअर थॉट्स और आयडियाज अँड सब आयडियाज और असोसिएटेड कनेक्टेड आयडियाज. दॅट इज कॉल्ड एज माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे आपल्या मनामध्ये जी कल्पना आहे ती कल्पना डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये मांडणं म्हणजेच माइंड मॅपिंग करणं होय. आता माइंड मॅप, व्हॉट इज द माइंड मॅपिंग? माइंड मॅपिंग इज अ मॅप अबाउट अ सर्टन आयडिया. एखाद्या आयडियाचा, एखाद्या कल्पनेचा तो मॅप असतो किंवा थॉटचा तो मॅप असतो.
किंवा इट इज अन इझी वे टू ब्रेनस्टॉर्मिंग करण्यासाठी आपल्या मनात सुरू असणारे विचार चित्र स्वरूपामध्ये, डायग्राम स्वरूपामध्ये किंवा मॅपच्या स्वरूपामध्ये किंवा डायग्रामच्या स्वरूपामध्ये किंवा पायचार्टच्या स्वरूपामध्ये एक प्रकारे आपल्या मनामध्ये जसे जसे विचार सुरू असतात, आपल्या मनामध्ये जे आयडिया असतात त्या आयडिया चित्र स्वरूपामध्ये मांडणं, त्यांच्या ब्रांचेस करणं, म्हणजे मेन आयडिया, त्याला लागून लगेच सब आयडिया आणि त्या सब आयडियाच्या असोसिएटेड त्याच्याशी जोडलेल्या आयडिया जोडत जाणं म्हणजे माइंड मॅपिंग आहे. इट इज अन इझी वे टू ब्रेनस्टॉर्म. इट इज अ डायग्राम. माइंड मॅप म्हणजे एक प्रकारचा डायग्राम फॉर प्रेझेंटिंग टास्क, वर्ड्स और कन्सेप्ट. संकल्पना असतील ते शब्द स्वरूपामध्ये मांडणं, डायग्रामच्या स्वरूपामध्ये मांडणं म्हणजेच माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग इज अ ग्राफिक ऑर्गनायझेशन. माइंड मॅप म्हणजे एक प्रकारचं ग्राफिक ऑर्गनायझेशन. ग्राफिक म्हणजे चित्र रूपामध्ये मांडणं असतं. अ डायग्राम टू व्हिज्युअलाइज आयडियाज. ज्या आयडियाज आपल्याला आपल्या माइंड मध्ये असतात त्या आयडिया व्हिज्युअलाइज करणं, प्रत्यक्ष दृश्य स्वरूपामध्ये, चित्र रूपामध्ये मांडणं म्हणजे माइंड मॅपिंग करणं. अँड कन्सेप्ट. द सेंट्रल आयडिया, जी मुद्द्यावरती कल्पना असते ती सेंटरमध्ये घ्यायची. कन्सेप्ट इज प्लेस्ड इन द सेंटर. नाव आता माइंड मॅपिंगचा आपण एक्झाम्पल कडे जाऊ, पण एक्झाम्पल कडे जाण्यापूर्वी माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय, तर आपल्या मनातले जे विचार असतात ते विचार म्हणजे आयडिया, त्या आयडियाच्या सब आयडिया आणि सब आयडियांच्या असोसिएटेड आयडिया डायग्रामच्या स्वरूपामध्ये ग्राफिकच्या रूपाने मांडणं म्हणजे माइंड मॅपिंग करणं. आता माइंड मॅपिंग का केलं जातं हा पुढचा प्रश्न. नाव आता बघितलं आपण व्हॉट इज माइंड मॅपिंग, बट आफ्टर व्हॉट इज माइंड मॅपिंग यू हॅव टू नो why do we use or what is the use of mind mapping. माइंड मॅपिंगचा उपयोग काय, तर माइंड मॅपिंगचा उपयोग आहे इट इज ऑर्गनाइज्ड थॉट ऑफ अ डॉक्युमेंट टू जनरेट आयडियाज अँड थॉट्स ऑन अ टॉपिक और सब्जेक्ट, टू प्लॅन ऍक्शन और कंप्लीट टास्क, टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन इन नॉन व्हर्बल वे, टू टेक नोट्स, टू मेमोराइज. लक्षात बघा, हा जो डायग्राम असतो हा मेमोराइज करण्यासाठी खूप उपयोग असतो. ही एक प्रकारची ब्रेनस्टॉर्मिंगची ऍक्टिव्हिटी आहे आणि ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला मेमोराइज करण्यासाठी, लॉंग टाइम मेमोराइज करण्यासाठी खूप उपयोगाची असते. तर माइंड मॅप हा अशा प्रकारचा ग्राफिक डिझाईन असतो की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक पॅटर्न किंवा स्ट्रक्चर असतं. तर मित्रांनो, आपण माइंड मॅपचं ऍक्च्युअल एक्झाम्पल बघितलं की आपल्याला ते सहज समजेल आणि सहज आपण कशा पद्धतीने माइंड मॅप काढायचा ते समजून घेऊ. बघूया एक्झाम्पल मध्ये. आता आपण एक्झाम्पल बघू. नाव फॉर एक्झाम्पल माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय. आता फॉर एक्झाम्पल आपण विचार करायला सुरुवात केली ट्री प्लांटेशन प्रोग्राम. आता ट्री प्लांटेशन करायचंय म्हणजे आपल्या माइंड मध्ये काय काय आयडिया येत आहे. मग ट्री प्लांटेशन कुठे करायचं म्हणजे त्याची प्लेस, ट्री प्लांटेशनचा टाइम, ट्री प्लांटेशन प्रोग्राम कुठे करायचा त्याची प्लेस. मग ट्री प्लांटेशन मध्ये पार्टिसिपंट्स कोण कोण आहेत, सहभागी कोण कोण झालं, पार्टिसिपंट्स. आता हा विचार करतोय आपण पार्टिसिपंट्स कोण कोण आहे. मग पार्टिसिपंट्स हा विचार मनामध्ये आला की आपल्या माइंड मध्ये काय येतं, पार्टिसिपंट्स मध्ये कोण होते, टीचर्स होते, प्रिन्सिपल होते, स्टुडंट्स होते. आता ह्या ठिकाणी तुमचं असं लक्षात आलं की माइंड मॅपिंग पाहत असताना आपल्या माइंड मध्ये ट्री प्लांटेशनला पार्टिसिपंट्स कोण कोण असले, तर पार्टिसिपंट्स हा शब्द आल्यानंतर आपल्या माइंड मध्ये पुढची आयडिया आली की यस टीचर्स असतील, प्रिन्सिपल असेल, स्टुडंट्स असतील. किंवा टाइमचा आपण विचार केला तर मग टाइम मध्ये मॉर्निंग टाइम होता का, ओके मॉर्निंग टाइम मध्ये मॉर्निंग टाइम. मग डेट काय होती, मग त्याची तारीख, समजा तारीख असेल आजची 12 ऑगस्ट 2020 अशा प्रकारचे. आता प्लेस मध्ये नेमकं आपल्या समोर आयडिया काय आली, कुठली प्लेस होती, तर आपण निवडलं प्रिमायसेस ऑफ द स्कूल ऑफ रोड साइड ऑफ द स्कूल किंवा स्कूल प्रिमायसेस अशा आपल्या माइंड मध्ये आलेल्या आयडिया आहेत. मग कुठल्या ट्रीज मध्ये सॅपलिंग्स, कुठले सॅपलिंग्स आपण घेतले. मग सॅपलिंग आले म्हणजे रोपं कशाची, मग याच्या ब्रँचेस येते, नीमची ट्री घेतलीस, तर बबुल ट्री घेतलीस, कंदीलगिरी घेतली, कुठले ट्रीज घेतले त्या ब्रँचेस घेतले. इज इट नॉट सो. मग ट्री प्लांटेशन साठी आणखी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता भासली आपल्याला, मग त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स. मग काय इक्विपमेंट्स आपण वापरली, इक्विपमेंट्स काय होते त्या ठिकाणी, कोणती साधनं होती. आता फॉर एक्झाम्पल त्या ट्रीसाठी फावडा लागला, टिकाऊ लागला, बरोबर.
आणि कशा अशा पद्धतीने हे जे ऑर्गनाइज केलं आपण, दिस इज द एक्झाम्पल ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग. याला आपण ब्रेनस्टॉर्मिंगचं एक्झाम्पल म्हणतो. तुम्ही जर आणखी दुसरं एक्झाम्पल बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल की ह्या आयडियामध्ये आता जेव्हा आपण स्कूल शब्द आपल्या डोक्यामध्ये येतो, स्कूल. आता फॉर एक्झाम्पल स्कूल हा शब्द आपल्या डोक्यामध्ये आल्यानंतर काय काय बाबी स्कूल म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये येतात. स्कूल म्हटलं की क्लासरूम्स. मग क्लासरूम्स म्हटलं की कुठल्या कुठल्या क्लासरूम्स येतात. मग ते फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीचे क्लासरूम्स येतात. त्याच्यानंतर स्कूल म्हटलं की त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, कॅबिन, मग ऑफिस. मग ऑफिसमध्ये कोण कोण असतं तर ऑफिसमध्ये क्लर्क असतात, प्यून्स असतात, बरोबर. त्याच्यानंतर काय असतात, डब्ल्यूसी ज्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम असतात. त्याच्यानंतर लायब्ररी असेल. मग लायब्ररीतले बुक्स आपल्या माइंडमध्ये येतील, वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स, शेल्फ्स. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असेल. मग लॅबोरेटरी सायन्स लॅब वगैरे असेल. किंवा मग आणखी दुसरा विचार आपल्या माइंडमध्ये आला, कॉम्प्युटर लॅब. मग कॉम्प्युटर लॅबमध्ये असलेले कॉम्प्युटर्स वगैरे ते ब्रँचेस येतील. मग त्याच्यानंतर स्कूल म्हटलं की आपल्याला प्लेग्राऊंडची आवश्यकता आहे. मग आपल्या माइंडमध्ये शब्द येतो प्लेग्राऊंड. मग प्लेग्राऊंडमध्ये कोणकोणते ग्राउंड्स आहेत. मग त्या ग्राउंड्समध्ये तुम्ही म्हणतात की खो-खोचं ग्राउंड आहे, त्याच्यानंतर कबड्डीचं ग्राउंड आहे, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सचे ग्राउंड आहेत. अशा पद्धतीने स्कूल म्हटलं की स्कूलच्या बाबतीत ज्या आयडियाज आणि सब आयडियाज आपल्याला येतात त्या आपण अशा दृश्य स्वरूपामध्ये, व्हिज्युअलाइज स्वरूपामध्ये मांडतो. म्हणजे आपण काय केलं तर हा एक माइंड मॅप तयार झाला, हा एक दुसरा आपल्या माइंड मधला माइंड मॅप तयार झाला. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये येतात, कन्सेप्ट आणि त्यांच्या असोसिएटेड कन्सेप्ट या अशा चित्र स्वरूपामध्ये, डायग्राम स्वरूपामध्ये आपण मांडतो. म्हणजेच आपण माइंड मॅप करतो. म्हणजेच आपल्या माइंडमध्ये जे आहे ते मॅपच्या स्वरूपामध्ये, डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपण मांडतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ माइंड मॅपिंग. नाव हे माइंड मॅपिंग आपण करतो का? व्हॉट आर द युजेस ऑफ माइंड मॅपिंग? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग? तर माइंड मॅपिंगचे बेनिफिट्स काय की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा प्लॅन करतो त्यावेळेस, जेव्हा आपण आता फॉर एक्झाम्पल ट्री प्लांटेशनचा हा माइंड मॅप आपण बनवला, या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आल्या. पण जेव्हा ऍक्च्युअल आपल्याला ट्री प्लांटेशन करायचं असेल, त्याचं प्लॅनिंग आपलं झालं, म्हणजेच आपल्याला प्लॅन वर्कआउट करायला सोपं जातं. आपल्या समोर एक दृश्य स्वरूपामध्ये असतं. मग काय काय बाबी आहेत, मग प्लेस निश्चित केले, टाइम निश्चित केले, इन्व्हिटेशन्स मध्ये पार्टिसिपंट्स कोण कोण असायला पाहिजे त्यांना मग आपण इन्व्हिटेशन देऊ शकतो. म्हणजेच काय, माइंड मॅपिंग इज अ काइंड ऑफ प्लॅन अँड द प्लॅन इज टू बी वर्कआउट. म्हणजे आपण प्लॅन तयार केलेला असतो आणि त्या प्लॅनला वर्कआउट करायचं असतं. अशा पद्धतीने त्याचे फायदे होतो. दुसरी गोष्ट, हे मेमोराईज करायला सोपं जातं, म्हणजेच लक्षात ठेवायला सोपं जातं. तिसरा याचा फायदा आपण ऍज अ स्टुडंट म्हणून आपल्याला आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही आयडिया आपल्या माइंडमध्ये येतात आणि त्यांना जर असं मॅपच्या स्वरूपामध्ये आपण मांडून ठेवलं तर इझी टू अंडरस्टँड, हे समजण्यासाठी खूप सोपं असतं. कारण या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम्स दिलेले असतात आणि त्या डायग्राम मधून इझी टू अंडरस्टँड, कोणताही भाग समजायला सोपा असतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा न्यू सायंटिफिक स्टडी करत असाल आणि तो जर अशा डायग्रामच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही मॅपिंग करून ठेवलेलं असेल, माइंड मॅपिंग केलेलं असेल, तर ते इझी टू अंडरस्टँड आहे. तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग होतं, तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया त्याच्यामधून सुचत जातात, नवीन आयडिया, न्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्हाला सुचतात. बघा, हे मेमोरायझेशन करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी चांगलं आहे, आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी चांगला आहे, ब्रेनस्टॉर्मिंगसाठी चांगला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन आयडियाज आपल्या माइंडला मिळतात. बघा, एसे रायटिंग करायचं आहे तुम्हाला. आता एसे रायटिंग करताना काय, तुम्हाला मेन आयडिया समोर आले आणि तुम्ही जर असे ग्राफिकच्या स्वरूपामध्ये त्याचा मॅप तयार केला आणि मग नंतर त्याला तुम्ही जर एसे लिहिला तर ते अधिक फायदेशीर ठरतं. मीन्स तुम्हाला एसे रायटिंगसाठी फायद्याचं ठरतं. तुम्हाला नोट्सच्या स्वरूपामध्ये ह्या दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारच्या नोट्स आहेत. या नोट्सच्या मदतीने तुम्हाला अंडरस्टँडिंग सोपं जातं, कन्सेप्ट क्लिअर होतात तुमच्या. आणि म्हणून ॲज अ स्टुडंट म्हणून माइंड मॅपिंगची ही जी हॅबिट आहे, ही टॅक्टिक आहे, ही टॅक्टिक खूपच युजफुल आहे. इट इज युजफुल टू लर्न इझिली, इट इज युजफुल टू मेमोराइज परमनंटली. आणि बघा, हे व्हिज्युअल चित्र स्वरूपामध्ये दिसतं आणि म्हणून आपल्या ब्रेनवर त्याची एक प्रिंट इमेज उमटते आणि ते लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं असतं. इट मीन्स दॅट माइंड मॅपिंग इज व्हेरी युजफुल काइंड ऑफ स्किल. दिस इज द माइंड स्किल. This is the mind skill in the form so that
it is very beneficial for the student in future. तुम्ही कुठल्याही मॅनेजरियल लेवलला काम करत असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल आणि इफ यू आर लर्निंग अ न्यू टॉपिक, whenever you learn a new topic, the topic has subtopics and associated topics. So if you graph like this, it is easy for you to understand, it is easy for you to work out your plan in future, and therefore students at this level